हवामान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी प्रकल्पात सुमारे 85% तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात 92% पाणीसाठा झाला आहे। या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पाण्याची आवक वाढल्याने प्रकल्पाची दारे कोणत्याही क्षणी उघडावी लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। बुलढाणा जिल्ह्यात मागील 3 दिवसांच्या दमदार पावसानंतर पावसाचा जोर आता कमी झाला आहे। जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। दरम्यान शेतातील ओलावा कायम असल्याने खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला असून आतापर्यंत सुमारे 2 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। उद्यासाठी पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, रत्नागिरी, रायगड, बुलढाणा, अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे। दरम्यान रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असून जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत। आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा।